चला शिर्डीला जाऊया. शिर्डीला जात असताना भरपूर पाऊस लागलेला होता रस्त्याने. जवळपास शिर्डी आहे आता थोड्याच अंतरावर. चला तर मग आता आपण शिर्डीला पोहोचलेलो आहोत. गाडी पार्किंग करूया, त्यानंतर दर्शनाला जाऊया. इथे पूजेचे सामान आतमध्ये नेऊ देत नाही, घेतले तरी ते फेकून देतात डस्टबिन मध्ये. शक्यतो नका घ्या. आधी चालू असताना आम्ही गेलो आहे. हे बघा बाहेरचा परिसर आहे 3 नंबर गेटचा. गेट इथेच एंट्री आहे. पालखी होती आलेली, बसले होते इथे नाही मराठी. रात में दर्शनाला जाऊया. आम्ही आधी चौकशी केली की हँडिकॅप वाल्यांसाठी कुठून एंट्री आहेत. आम्हाला आधी 2 नंबर गेटवर जायला सांगितले होते, पण 2 नंबर गेटवरून जात तिथून 60 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना एंट्री आहे. आणि इकडे हँडिकॅपवाल्यांच्या 3 नंबर गेटमध्ये जवळच आहे. तिथूनच अर्धा पाऊण तासात दर्शन होऊन जाते. बाबांनी जास्त वेळ चालणं होत नाही, उभं राहत नाही, म्हणून आम्ही त्या गेटमधून गेलो होतो त्यांना घेऊन. इथे सगळ्या सुविधा आहेत दर्शनासाठी. चला दर्शन घेऊ. दर्शन दर्शन घेतलेले आहे आणि आता आम्ही बाहेर निघालो. आणि आता आम्ही शिर्डीवरून निघालो आहे शेगावला जायला. आतमध्ये मोबाईल नेऊ देत नाही. चला तर ते एक छान मूर्ती आहे साईबाबाची, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू ठेवलाय. रस्त्याने जाताना मला फार आवडलेली होती.
चला सिग्नलवर गाडी होती. बघा किती छान मूर्ती आहेत. मी गाडीमध्ये होती म्हणून दुरूनच ते कॅच केले. हा पण रस्ता मंदिरामध्ये जातो दर्शनासाठी. आम्ही मागल्या रस्त्याने गेलो होतो, तिकडनं दुसऱ्या गेटने गाडी पार्किंग त्या साईडला केली होती. हे बघा साईबाबा समाधी मंदिर परिसर आहेत. इथं पण जाणं होते. श्री साईनाथ महाराज की जय. छान झाले दर्शन, छान वाटले. चला तर कसा वाटला व्हिडिओ सांगा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. भरपूर गर्दी आहेत.